नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते। तर आज आहे 14 तारीख आणि आज आहे दत्त जयंती। तर आमच्या उरणमध्ये यात्रा आहे आज, तर नक्की या यात्रेला। तर आता बस वॉक करून आलेली आहे, वाजले आहेत 7 वाजलेत आणि 5 वाजता गेली होती, फोन नव्हती घेऊन गेली, तर जस्ट आत्ताच आली आहे। तर आता सर्व घरातली जी आपली कामं आहेत ती चालू करते करायला। तर बस खूप सर्वीकडे पसारा पडला, इथे कांदे बटाटे वगैरे काल किचन वगैरे क्लीन केलेला, तर त्याच्यामुळे सर्व पसारा मी इकडे आणून ठेवलेला। तर तरी पण काय कॉकरोचेस कमी झालेले नाहीत, अर्धे मुर्धे मी मारलेत आणि अर्धे तर असे इकडे तिकडे पळालेत। तर आज सर्व हॉल वगैरे सर्व क्लीन करायचं आहे आणि आय थिंक आज नाही सॉरी उद्या गेले तर अलिबागला जाणार आहे माझ्या सासरी, माझं काहीतरी काम आहे। तर उद्याचा ब्लॉग पण बघा, नक्की नाही गेली तर जाणार आहे, माझं आधार कार्डचं वगैरे काम आहे। तर चला बस आता जास्त बडबड नाही, आता फटाफट कामाला सुरुवात करते। हस्बंड येतील 8 वाजता, तेही बाहेर गेले तर नाश्ता वगैरे बनवते आहे। तर आता अंघोळ वगैरे झालेली आहे आणि ते तुळशीची रोपं आहेत, तर आता मी ह्याच्यातनं हे असं छोटंसं एक तोडून घेते। तोडायचं ना बिलकुल मन नाही करत माझं, असं कुठलं तोडू, हे वाला तोडते छोटू। तरच मी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि ही गोमूत्र आहे, तर हे मी घेते आता बऱ्यापैकी। तर मी हे काय करते, तर मी घरात सर्व क्लीन म्हणजे शुद्धी करते। हे माझे आई बाबा म्हणजे पहिल्यापासून हे फॉलो करत आलेले आहेत। तर असं बऱ्यापैकी गोमूत्र घेतलं आहे, तर हे असं ना म्हणजे आई बाबा सर्वच असं 5 दिवस झाले की हे असं शिंपडतात असं गोमूत्र। तर हेच मी पण हेच फॉलो करते, म्हणजे आज शेवटी आई बाबांना बघून आपण तेच फॉलो करणार। तर आता 5-6 दिवस झालेले आहेत, त्याच्यानंतर मी हे असं घरामध्ये आता सर्वीकडे असं शिंपडणार आहे। तर आली आहे घरी बहिणीला घ्यायला, म्हणजे ती आता काहीतरी काम करत असेल, तर जाणार आहोत मंदिरात आता हनुमानच्या। आणि आय थिंक आज दत्त जयंती आहे तर खूप गर्दी असेल, आणि तसंच आम्ही जाणार आहोत पार्लरला थोडासा आयब्रो वगैरे करायला। तर बस आता पोहोचले आहे घरी, घर आहे माझा। तर आता पार्लर वगैरे 10-10:30पर्यंत ओपन होतात, त्याच्यामुळे घरी आली आहे, जेवण वगैरे झालं आहे, सर्व उरकले कामं। तर आता 10:30 झाले की जाईन मंदिरात पण जाईन आणि तसंच थ्रेडिंग करायला पण जाणार। तर खूप गर्दी होती आणि खरंच खूप मस्त मस्त सर्व ड्रेसेस होते इथे। आणि बस मंदिरात जाण्याच्या रस्त्यावरच हे दिवसाचं टाईम आहे, तर वांडामांड त्यांची चालू होती आणि ते ड्रेस पीस वगैरे। आणि मला तर जे प्लाझो होते ते खूप आवडलेले, इथे व्हाईट कलरमध्ये होते आणि अजून दुकानं लावतच होते। तसं तर हे बघा, हे प्लाझो तसं तर 10 दिवस आधीच असते, पण यावर्षी आय थिंक 1च दिवस यात्रा होती। आजची तारीख काय मला वाटलं गेलीस का? हा मला पाठ घ्यायचे आहेत। यात्रा फिरत मग गेलो हनुमानच्या मंदिरात, मस्त दर्शन झाले। तर संध्याकाळी यात्रेची इथे तयारी चालू आहे, सर्व खेळणीवाले वगैरे गार्डनमध्ये आहेत सध्या, आणि इकडे सर्वीकडे भरली आहे यात्रा।
आणि बसलोय आहोत, आत्ताच आलो मंदिरात ना, आता बसलोय जरा वेळ गार्डनमध्ये. आणि इथे छोटे छोटे ना मासे होते, तसं तर पूर्ण हा तळा माशांनीच भरलाय, पण असे छोटे छोटे बघायला खूप मस्त वाटत होते. तर इथे पार्लरमध्ये होती, ॲब्रो करत होती आणि इथे बहीण बसलेली ॲब्रो करायला. तर इथे सर्व कपडे सेट करत होती. वाजले आहेत 2 आणि आता चालली आहे मी घरी. छोटूसा कपाट आहे. तर अडीच वाजले, मला वाटलं 2 वाजलेत. हस्बंड गेले आहेत जेवून वगैरे परत जॉबला. आणि हा माझा ड्रेस आहे, तर ह्याला मी चालली आहे ऑल्ट्रेशन करायला घरीच, कारण घरी माझ्याकडे मशीन आहे लग्नाच्या आधीची. तर त्या मशीनवरच मी शिलाई मारणार आहे, कुठेच नाही देणार आहे शिलाई मारायला. तर असं शिलाई वगैरे येते, पण ब्लाऊज वगैरे मला शिवता नाही येत. तर बस आता चालली आहे घरी. लाईट बंद करते. कपाट वगैरे लावत होती, कारण मला उद्या, तरी पण सांगते नक्की नाही माहिती मला मी जाईन की नाही अलिबागला, पण तरी पण कपडे वगैरे सर्व व्यवस्थित लावून घेतले आहेत कपाटामध्ये. बॅग वगैरे भरीन, परत एकदा संध्याकाळी फायनल करू आणि मग जाणार आहे मी अलिबागला. तर मी झाली आहे रेडी यात्रेला जायला. तर वाजले आहेत 4. ॲक्च्युली हस्बंडला नंतर टाईम नाही, त्याच्यामुळे मी आता हस्बंडसोबत चालली आहे. संध्याकाळी परत जाईन बहिणीसोबत. तर बस आता निघाली आहे. हस्बंडचा फोन येतो आहे. मी पूर्ण खाली गेलेली आणि फोनच विसरली, तर आता परत आली आणि मला खूप दम लागले. तर बस आता फोन करताय, तर मी चालली आहे पटापट. तर घरी जाऊन परत माझ्या घरी येऊन रेडी होऊन मग मी आता यात्रेला निघाली आहे. आणि इथे फोनचे कवर वगैरे बघत होतो, पण नाही भेटला पाहिजे तसा. आणि त्याच्यानंतर बस यात्रेत फिरलो, आकाश पाळण्यात नाही बसलो, बस असंच फिरलो. आणि हे सर्व गेम्स वगैरे होते इथे. त्यातला एक गेम आय थिंक आम्ही खेळलो दोघंजण. हा वाला गेम खेळलो इथे. तर मला तर ब्रश लागला आणि हस्बंडनी खेळलं तर त्यांना काहीच नाही भेटलं. तर 100 रुपये आमचे गेले आणि आम्हाला एक ब्रश मिळाला. ब्रश लागला आम्हाला. तर इथे हस्बंड आईस्क्रीम घेत होते आणि त्याच्यानंतर एवढ्या थंडीमध्ये पण आईस्क्रीम खाल्ली आम्ही. आणि इथे ह्या काकी आहेत ज्या पाट घेऊन बसलेल्या, त्यांच्याकडनं मी एक पाट घेतला. आणि हे जेव्हा हस्बंडसोबत गेली तेव्हा हे होते फिश पॉट, आणि जेव्हा बहिणीसोबत गेली तिला घ्यायचं होतं हे. तर आली आहे जस्ट आत्ताच घरी आणि वाजले आहेत 6. 4 वाजता गेली होती मी, खूप भरपूर टाईम झाला तरी पण. तर आता मी काय काम करणार आहे, आता मला परत बहिणीसोबत जायचं आहे. आधी मी हस्बंडसोबत गेली होती, तर आता मी तिच्यासोबत कोणाच नाही तिच्या जोडीला, तर ती बोलते की आता माझ्यासोबत पण ये. तर आता मी घरातलं म्हणजे लाईटी वगैरे सर्व बंद करून गेली, तर लाईटी लावल्यात, दिवाबत्ती करेन लवकरच आणि मग परत आता तिच्यासोबत जाणार आहे. आता अजून पाणी पण नाही पियाले, मी खूप दमली आहे चालून. तर मी हे जे बुटं आहेत ते घेऊन आली आहे. फर्स्ट टाईम मी अशी बुटं घेतली आहेत आणि कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडले. आणि हे बेडशीट घेतल्या 2. माझे बेडशीट खूप खराब झाल्या होत्या. ही एक आहे आणि ही एक आहे. त्याच्यानंतर ही बॅग घेतली आहे. आणि जे आम्ही गेम खेळलो होतो तर आम्हाला 100 रुपीज गेले आणि हा फक्त एक ब्रश भेटला आहे आम्हाला. बस बाकी काहीच नाही घेतलं जास्त तरी पण. आणि हे जे काय बोलतात त्याला, हे तर प्रत्येक यात्रेमध्ये असतंच, हे घेतलं आहे. बाकी काहीच नाही घेतलं. ही बॅग घेतली आहे
तर ही बॅग घेतली ह्याचं मी तुम्हाला सांगेन नंतर की का घेतली आहे. तर बस एवढीच खरेदी केली आणि ह्याच्यातच खूप पैसे पण गेले आणि मज्जा आली आणि खूप दमली आहे मी. तर बस आता पाणी पिते, जरा वेळ बसते आणि हे सर्व जागेवर ठेवते सामान जे पण घेतलं आहे ते. आणि आता परत तयारी करते आणि ड्रेस तर नाही चेंज करणार, ड्रेस हाच ठेवेन आणि बहिणीसोबत जाते. आता बिलकुल पण तिने ऑल्ट्रेशन बरोबर नाही केलं आहे, एकदम लूज आहे पूर्ण ड्रेस, लूज आहे. तर बस आता फ्रेश होते, दिवाबत्ती करते आणि परत आता तिला कॉल करते. तर ही आहे बहीण आणि आई आणि त्यांच्यासोबत मी परत आली आहे यात्रेला. आता झाले अंधार, म्हणजे 8 वाजले असतील. तर इथे माझी आई घेत होती, ही आहे माझी आई. तर इथे सर्व जे गोड आहे यात्रेतला खाऊ घेत होती. तर रात्री यात्रेतनं आलो आणि ब्लॉग करायची एंड करायची माझी हिंमतच नव्हती. तर मी ह्याच्या आड जरा उभी आहे, टेरेसवर आलो आहे. रात्री आईकडेच झोपली होती कारण यात्रेवरून येता मी इतकी दमली आणि काय काय खरेदी केलं ते पण मी दाखवीन. म्हणजे आई, मी आणि माझी बारकी बहीण गेलेलो. तर त्यांचं सामान मी घरी त्यांच्या पोहोचवायला गेले आणि मी तिथंच झोपून गेले. माझ्यामध्ये बिलकुल पण हिंमत नाही की मी घरी जाऊ. तर त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायचं राहूनच गेला. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, मला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.